कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजेच की आता महाराणी समजणाऱ्या अनिकाचा कमळीने एका झटक्यात सगळे अधिकार, सगळं काही तिच्याकडून काढून घेत माज उतरवलेला असतो. आणि त्याचबरोबर अनिका कामिनीची चांगलीच मस्ती ह्या दोघींनी सुद्धा, म्हणजे कमळी आणि त्याचबरोबर निंगी ह्या दोघींनी सुद्धा बऱ्यापैकी जिरवलेली असते. हे सगळं काही आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे, पाहायचं आहे. तर आता प्रेक्षकांनो, इकडे आतापर्यंत मालिकेमध्ये आपण पाहत आलेलो आहोत की कशा पद्धतीने अनिका खूप जास्त इथे आगाऊपणा करत असते. तिने नुकतंच आता कॉलेजमध्ये आल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी केल्या आहेत. एक जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांना गाडीचा धक्का लागल्यानंतर सुद्धा तिने त्यांच्याकडे साधं धुंकून सुद्धा बघितलेलं नाही. आणि त्याचमुळे आता इकडे कमळीला तिचा माज उतरवायचा असतो. सर्वसामान्य माणसाची तू अशा पद्धतीने हे करणार आहेस का? तू कोण आहेस? आणि त्याचबरोबर तुझी हिंमत कशी होती ह्या सगळ्या गोष्टी करण्याची? आणि त्याचबरोबर तू तुझ्या बापाच्या पैशावर एवढं सगळं काही करतेस. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती बोलून तिचा चांगलाच माज उतरवणार असते. जेव्हा आता इकडे कमळी प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये जाते आणि प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये गेल्यानंतर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगत असते की इकडे काही जरी झालं तरीसुद्धा इथे गेटच्या आतमध्ये आपण जी काही कार आहे किंवा ज्या काही वाहन आहेत ते वाहन येऊ द्यायचे नाही. काही जरी झालं तरी त्या सर्व वाहनांना बाहेरच ठेवायचं आहे असं सांगण्यात आलेलं असतं. आणि ह्या सर्व गोष्टी सांगण्यात आल्यानंतर इकडे मात्र कामिनीला कमळीचा फारच राग आलेला असतो. तेव्हा अनिका म्हणत असते, तू समजतेस कोण स्वतःला? तुझी हिंमत कशी झाली हे सर्व काही करण्याची आणि मला हे सगळं काही बोलण्याची? काय चाललंय काय तुझं? त्याचबरोबर तू आहेस तरी कोण? ह्या सगळ्या गोष्टी ती आता इथे बोलू लागलेली असते. आणि तेव्हा कमळी म्हणत असते, तुला चांगलंच माहिती आहे मी कोण आहे, काय आहे आणि मी ह्या सर्व गोष्टी का करत आहे. हे सगळं तुला चांगलं आणि बऱ्यापैकी माहीत आहे. त्यावर इकडे आता तेव्हा अनिका गप्प बसत नाही. अनिकाने कमळीला तिच्या कारची चावी दिलेली असते आणि तिच्या कारची चावी दिल्यानंतर तिने ती कार साफ करायला लावलेली असते. तेव्हा आपण इकडे पाहतो की मास्टर माइंड कमळीने फारच मोठी युक्ती आता इथे रंगवलेली असते. कारण तिला माहिती असतं की इकडे अनिका कशी आहे, कशा पद्धतीने वागते. त्याचमुळे तिने आता निंगी, तिची जी खूप जवळची मैत्रीण आहे, त्या निंगीला इथे तिने हाताशी धरलेलं असतं. आणि निंगीला तिथे हॉस्टेलवर एकटी नको, ही अनिका तिच्याबरोबर काहीही कधीही काहीही करू शकते. आणि त्याचमुळे तिने आता इकडे निंगीला अन्नपूर्णाच्या घरी म्हणजेच स्वतःसोबत राहण्यासाठी बोलवलेलं असतं. जेव्हा आता इकडे निंगी यायला तयार होते, पण तेव्हा मात्र इकडे कामिनी म्हणत असते की हे सगळं काय आहे? ह्या घरामध्ये आओ जाओ घर तुम्हाला थोडी ना आहे. कोणी येईल आणि कोणी राहील, फक्त इथे महाजनच राहू शकतात. त्यावर कमळी आता इकडे कामिनीचं सर्व सामान बाहेर आणते आणि फेकून देते आणि म्हणत असते, तुम्ही सुद्धा इथे कडूआजी महाजन नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा या घरामध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाही आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता ह्या घरामधून निघून जा. असं सांगितल्यानंतर मात्र इकडे आता कामिनीची बोलती बंद झालेली असते. कामिनीची बोलती बंद झाल्यानंतर तिला काय बोलावं आणि काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नसतात. आणि ती आता इथे म्हणू लागते की नाही, तू मला नाही काढू शकत, कारण मी ह्या घरची मुलगी आहे. तेव्हा कमळी तिला म्हणते, जर तुम्ही ह्या घरची मुलगी आहात तर मी सुद्धा या घरची मुलगीच आहे. आणि मी जसं इथे राहू शकते त्यानुसारच माझी मैत्रीण म्हणजेच निंगी सुद्धा इथे राहू शकते. जर तुम्हाला तसा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी सांगू शकता. पण काही जरी झालं तरी सुद्धा इथे माझी मैत्रीण इथून कुठेही जाणार नाही आणि काही झालं तरी सुद्धा ती ह्याच घरामध्ये राहणार, असं तिनं स्पष्टपणे केलेलं असतं. तेव्हा मात्र आता इकडे कामिनी त्याचबरोबर रागिणीला सुद्धा फार राग येत असतो. त्या विचार करू लागतात, ह्या कमळीचा काहीही करून माज उतरवलाच पाहिजे. हिचं हे सगळं आपण किती आणि किती दिवस सहन करणार आहोत? नाही, काही झालं तरी आपण हिच्या ह्या गोष्टी आणि त्याचबरोबर हिचा हा अरेरावीपणा नाही सहन करायचा. ही कोण कुठची गावछाप
अशी आलेली आहे आणि त्याचबरोबर इथे तिने ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपण तिचं हे सगळं का नाही कशामुळे ऐकून घेणार आहोत असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे अनिकाचा रागराग होत असतो, कारण कमळीने आता हे विषय काढल्यानंतर इकडे कमळी सर्वांसमोर म्हटलेली असते, मी काय म्हणतो राजन काका, आता इकडे अनिकाने आज कॉलेजमध्ये ज्या काही गोष्टी केल्यात ना त्यानुसार मी तुम्हाला सांगतो, अनिका खूप चुकीचं वागलेली आहे. त्यामुळे उद्यापासून अनिका जी आहे ना ती इथे घरातलं म्हणजे तुमच्या ज्या वस्तू आहेत, तुमची कार असो, गाडी असो, तिचं डेबिट कार्ड असो, क्रेडिट कार्ड असो, ह्या कोणत्याही गोष्टी, ह्या कोणत्याही वस्तू ती वापरणार नाही. त्यावर अनिका म्हणत असते, हे सगळं तू ठरवणारी कोण, तुझा ह्या सगळ्या गोष्टीशी काय संबंध आहे. त्यावर कमळी तिला म्हणत असते, मी हे ठरवणारी कोण म्हणजे मी ह्या घरची मालकीण आहे, मी ह्या घरची मोठी मुलगी आहे आणि या घरची मोठी मुलगी असल्या कारणाने मला पूर्ण अधिकार आहे की तुला कसं वठणीवर आणायचं आणि तुझ्यासोबत कशा पद्धतीने वागायचं आणि काय करायचं ते. त्यावर अनिका म्हणत असते, हे बघ, आत्ता ह्या सगळ्या गोष्टी तू मला बोललीस, इथून पुढे जर तू ह्या गोष्टी माझ्याशी बोललीस तर फार वाईट होईल. मी तुझं काय करेल हे सांगता सुद्धा येणार नाही तुला. त्यावर इथे कमळी म्हणत असते, हो का, तुला तर एवढंच येतं, उठसूट इतरांना धमक्या देणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं, हे फक्त आणि फक्त इथे तुलाच जमू शकतं. त्यावर अनिका म्हणत असते, हे बघ कमळे, उगाचच माझ्या नादी लागू नकोस हा, मी फार वाईट आहे. त्यावर कमळी म्हणत असते, हो का, ते तर दिसतच आहे, तू कशी आहेस, काय आहेस, ह्या सर्व गोष्टी दिसतच आहेस, कारण आत्तापर्यंत तुला दुसरं काय करता आलेलं आहे, काही नाही. फक्त आणि फक्त तू इथे तुझ्या आजीच्या आणि त्याचबरोबर राजन सरांच्या पैशावरच तुझा डोळा आहे. याच्या पलीकडे तू काय करतेस. आता मात्र कामिनी, रागिनी कमळीच्या ह्या वागण्याला खूपच जास्त वैतागलेल्या असतात. त्या म्हणत असतात, नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या कमळीचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, पण काय केलं पाहिजे असा विचार ती लोक करत असतात. आणि तेव्हा आता रागिनी म्हणत असते, म्हणजे उद्यापासून तू माझ्या मुलीच्या गाडीची चावी काढून घेणार आहेस का. त्यावर ती म्हणत असते, हो, उद्यापासून अनिका गाडीने जाणार नाहीये, तर ती चालत जाणार. तेव्हा ती म्हणत असते, हे ठरवणारी तू कोण. तेव्हा ती म्हणते, हे ठरवणारी मी कोण, हे मी तुम्हाला काही वेगळं सांगायला नको, कारण मी इकडे अन्नपूर्णाची मोठी नात आहे आणि अन्नपूर्णाच्या मोठ्या नातीचे अधिकाराने मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे. तेव्हा कामिनी म्हणत असते, ए कमळे, हे बघ, असा जर आगाऊपणा करत राहिलीस ना तर कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर घाव, तुला एक घाव आणि 100 तुकडे केल्याशिवाय सोडणार नाहीये, तू माझ्या नातीच्या वाटेला जातेस. तेव्हा मात्र इकडे आता कमळी म्हणत असते, ते उद्याची उद्या बघू. तेव्हा इकडे आता कमळीने राजेंशी डिस्कस केलेलं असतं आणि कामिनीच्या त्याचबरोबर रागिनीच्या आणि अनिकाच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्या चाव्या काढून घेतलेल्या असतात, त्यांचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड हे सगळं काढून घेतलेलं असतं. आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. दुसऱ्या दिवशी सकाळी कमळीने नेहमीप्रमाणे तिचं आवरून घेतलेलं असतं, त्याचबरोबर निंगीचं सुद्धा. आता दोघी जणी छान तयार होऊन कॉलेजला निघालेल्या असतात. आता कॉलेजला जाण्यासाठी राजनने त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं असतं, कमळी, तू माझी मोठी मुलगी आहेस, त्यामुळे मला चांगलं माहिती आहे तू अजिबात इथे तुझी पायरी सोडून वागणार नाहीयेस, त्यामुळे मी सांगतो तेच करायचं आहेस. आणि तेव्हा कमळी आणि त्याचबरोबर निंगीला राजन स्वतःच्या कारने ड्रायव्हरसोबत पाठवत असतो. आता ह्या दोघी जणी कारमध्ये बसलेल्या असतात आणि जात असतात. तर इकडे अनिकाला तर कॉलेजला जायचं असतं, पण आता एकटी कशी जाणार म्हणून कामिनी मात्र तिला सोडवण्यासाठी निघालेली असते. इकडे अनिकाचा फार रागराग होत असतो, चिडचिड होत असते. ती म्हणत असते, हे सगळं त्या निंगीमुळे आणि त्याचबरोबर त्या गावछापमुळे मला हे सगळं काही करावं लागलेलं आहे. आज माझ्यावर पायी चालत जाण्याची ही जी वेळ आलेली आहे ना ती फक्त आणि फक्त त्या कमळीमुळे आलेली आहे. त्या गावछापला तर मी सोडणारच नाहीये, असं म्हणून ती आता चिडचिड करत असते. तेव्हा निंगी कमळीला म्हणत असते, काय ग कमळे, मला एक गोष्ट सांग, आतापर्यंत एवढ्या मोठ्या गाडीत बसशील आणि एवढं सगळं काही फिरशील असं कधी स्वप्न तरी पाहिलं होतंस का. त्यावर कमळी म्हणत असते, तुला एक गोष्ट सांगू का निंगे, मला सुद्धा हौस नाही ग एवढ्या मोठ्या गाडीमध्ये बसण्याची आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याची, पण तुला आज इथे सांगू का, मला इथे फार छान वाटतंय, कारण माझ्या अशा वागण्यामुळे कमीत कमी अनिका सुधारत आहे आणि अनिकाला सुधारवण्यासाठी मी काही करू शकते. इतर वेळी मला वाईट व्हावं लागलं तरीसुद्धा मी वाईटसुद्धा होईल
असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता कमळी आणि निंगी मस्त कॉलेजला जाण्यासाठी त्या एन्जॉय करत असतात. त्याचबरोबर अनिका आणि तेव्हा कामिनी रस्त्याने पायी चालत निघालेल्या असतात. कमळी आणि निंगी ह्या दोघींकडे पाहतात आणि मुद्दामच त्यांना चिडवत असतात, डिवचत असतात. तर अशा पद्धतीने इकडे कमळी आणि त्याचबरोबर निंगी ह्या कॉलेजला कारने जातात, तर इकडे अनिका आणि त्याचबरोबर कामिनी चालत निघालेल्या असतात. अशा पद्धतीने आता इकडे ह्या कमळीने चांगलाच अनिका आणि त्याचबरोबर कामिनीचा माज उतरवलेला असतो. हेच आपण आजच्या या ट्विस्टमध्ये पाहिलेलं आहे. ट्विस्ट कसा वाटला कमेंटद्वारे सांगा. त्याचबरोबर कमळीची ही भूमिका तुम्हाला आवडते का ते सुद्धा सांगा.